राम राम मित्रांनो, मी भगवान बालासाहेब धिरडे, आपला शेतकरी मित्र. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. मागं आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की बांधावर जर तणनाशक घेतलं तर बांधाचं नुकसान होते, माती वाहून जाते आणि डुकरं उकरीत येतं. तर पाहू शकता मित्रांनो, इथे तणनाशक मारलं होतं, हे डुकरांनी उकरलं आहे मित्रांनो. हे अशा प्रकारे उकरले. आणि ह्याचं दुसरं एक कारण आहे मित्रांनो, तर हे गवत जळाल्याच्या नंतर इथं काय उगत आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो, इथं हे डुकरांनी खुंदळली जागा सरी. ही मग खुंदळल्यामुळे काय होतंय, हे उताराच्या दिशेनं आपली माती वाहून जाते सगळी. आणि सगळा जे चारा आहे का मित्रांनो, चारा जळून जात आहे. आणि जळून गेल्याच्या बादमध्ये हे बघा, हे सर हे काँग्रेस गवत हे दुष्काळी उगते मित्रांनो. पाहू शकतात मित्रांनो, हे सगळं काँग्रेस उगाले मित्रांनो. इथं हे बघा, ह्याला लगेच बी तयार आहे. आमच्याकडे काँग्रेस गवत दुष्काळी म्हणते, तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा मित्रांनो. अख्खा बांध फवारला होता मित्रांनो. हे चारा चट जळून गेला आणि काँग्रेस उगाले. तर मित्रांनो, तणनाशकाने फायदा जरी होत असला तरी नुकसान हे होतंयच. आता ही जागा सगळी वाळून हे झालं मित्रांनो. हे म्हणजे दबलंय, नाही तर अक्काच्या अक्का बांध हे खुंदळला होता. हे बघा, ही दुष्काळी. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटू अशीच नवीन माहिती घेऊन. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करी जा मित्रांनो, लाईक करी जा, शेअर करी जा. धन्यवाद.